शेतकरी हा आधीच आर्थिक अडचणीत सापडला असून ऐन पावसाने वेळेवर मारलेली दडी आणि वाढती महागाई, वाढलेले बी बियाणे, वाढलेलं खत आणि ऐन यावर्षी सुरुवातीलाच एल लिनो याचा पडलेला प्रभाव यामुळे चांगलाच शेतकरी हा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्याच्या संकटाची मालिका ही शेतकऱ्यांवर पाठ सोडायला तयारच नाही आणि पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर अकोला जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या हजारो तक्रारींची दखल घेत कृषी विभागाने बियाणे कंपनी व विक्रेत्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तत्काळ शेत पाहणी करून बियाण्यांच्या गुणवत्तेसंदर्भात त्रुटी निदर्शनास आल्यास नुकसान भरपाई, पर्यायी बियाण्यांचा पुरवठा आणि अन्य उपाययोजना करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि याच संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काही शेतकरी उपस्थित आहे. दादा, तुमचं नाव काय आणि काय पेरलं होतं यावर्षी? दिलीप श्रीराम काकडे माझं नाव आहे. या वर्षी सोयाबीन पेरलं होतं. मालविका कंपनीचं सोयाबीन पेरलं होतं, पण ते उगवण शक्ती काहीच आली नाही त्याची. आता काय तक्रार आहे? आता तक्रार आता ते उगवण शक्ती नाही झाली, त्याच्यानं दुबार पेरणीचं संकट आहे आमच्यावर आता शेतकऱ्यावर. याची तक्रार कुठे केली होती का तुम्ही? तक्रार कुठेच केली नाही. जे आमच्या गावात मिटकरी साहेब येत होते त्यांच्या इकडे तक्रार केली, त्यांना बिल पाठवलं. दादा, पहिल्या पेरणीसाठी किती खर्च आला होता या शेतात? यामध्ये मी आणल्या होत्या जवळपास 35,000चं बिल आहे माझ्याकडे हे एक, आणि माझे मित्र आहेत यांचं 14,000 दोघांची बिलं आहेत. हे बिलं माझ्यासोबत आहेत. आणि पहिलेच तर यावर्षी पाऊस हा उशिरा आला, आणि आता उशिरा आल्याच्या नंतर हे व्हिगर कंपनीचे जे मालविका जे व्हेरायटी आहे, आमच्या गावात जवळपास 100 ते 150 बॅगा आम्ही शेतकऱ्यांनी आणल्या आणि पेरणी केली. परंतु आता 10 दिवस उलटून बी हे आपण बघू शकता की बा कसं निघालं, हे काहीच निघालं नाही. एकट दुकट झाड आहे. आता आमची शासनाला एवढीच मागणी आहे की बा लवकरात लवकर याचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी किंवा बियाण्याच्या बदलात बियाणे मिळावे, एवढीच आशा करतो. आता दुबार पेरणी कराल त्याचा किती खर्च येईल? आता पुन्हा आम्हाला एवढाच खर्च येते मॅडम. आता जवळपास 35,000चं हे बिल आहे. आता हे बी तर गेलं समजा, आणि आम्ही पेरणी केली, त्याच्या बाद खत टाकलं त्यासोबत, ते पूर्ण वाया गेलं. आता पुन्हा खत आणा, पुन्हा बी आणा, पेरणीचा खर्च, आणि हे जे दिवस गेले हे दिवस पुन्हा येणार नाही आता आमच्यासाठी. याची शेताची पाहणी करण्यासाठी कोणी बांधावर अधिकारी किंवा नेते कोणी आले होते का, किंवा कंपनीचे कोणी प्रतिनिधी आले होते? नाही, आम्ही कंपनीवाल्याशी संपर्क केला, पण ते फोनच उचलत नाहीत, अजून आले नाहीत, कोणी झालं नाही. आणि कृषी विभागातनी आता आम्ही चालू आहे विचार की जाऊन बुवा एक निवेदन द्याव. दादा, काय तक्रार केली होती? तक्रार वगैरे काहीच केली नाही. अजून आमच्या शेतावर कोणी फिरकलं पण नाही अजून पाहणी करायला. माझं 2 एकर मालविका कंपनीचं जे हे होतं, मालविका सीड्स, ते एक बी पण उगवलं नाही. अजून दुबार पेरणी आता करावं लागेल. भाजपाचे नेते हरीश पिंपळे यांनी सुद्धा आता सभेमध्ये मुद्दा उचलला होता. आमच्या तिथं आता 100 बॅगा नक्कीच बुडीत क्षेत्र आहे. त्या सोयाबीन मालविका कंपनीचा विशेष आहे. आता दुबार पेरणी केल्याशिवाय पर्यायच नाही. दादा, काय मागणी आहे आता? मागणी एकच आहे, नुकसान भरपाई करून देणे आवश्यक आहे त्याला. कारण आता आमचा टाइम येत नाही वापस. 8-10 दिवस जे गेले ते गेले. आता नुकसानाशिवाय काही पर्यायच नाही. सहन तर करावंच लागेल आता. शेतकरी हा नैसर्गिक संकटासोबतच कृत्रिम संकटासोबतच अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहेत, अडचणीचा सामना करत आहेत. परंतु शेतकरी यामध्ये कुठेही हरत नाही, तर तो पुन्हा नव्या जोमाने यामध्ये उभा राहतो आणि कामाला लागतो. परंतु याकडे कुठेतरी शासनाने सुद्धा लक्ष देण्याची आता गरज आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी. हे दुसरी बी आहे देशी हे सगळे. हा कोंब निघाला बघा, सोडलं की
सोडलं नाही सगळं हा? सोडलं नाही काय आता हे बियाचं काय 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 बरबाद चांगले पिकले ना आता काय होते होतं मग हे गेला हा टाइम येत नाही ना वापस आता दिलेला टाइम येत नाही वापस तुमचं उकराल माय उकराल ना